प्रभाग क्रमांक 5 आणि 6 मध्ये शिवसेना भाजप महायुतीची जोरदार कॉर्नर सभा पार पडली। या सभेत आमदार अमोल खताळ यांनी विरोधकांवर थेट प्रहार करत म्हटलं, शपथ घेऊनही जनतेला फसवणाऱ्यांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे। तसेच त्यांनी रवी म्हस्के यांच्याबाबत येणाऱ्या आरोपांना उत्तर देताना स्पष्ट सांगितलं, रवी म्हस्के बाहेरचे आहेत असं म्हणणाऱ्यांनी आधी स्वतः कुठून आलेत हे सांगावं। या दरम्यान आमदार अमोल खताळ अजून काय बोलले ते पाहूया। संगमनेर नगरपालिकेचं बजेट 129 कोटीच्या आसपास आहे। 5 वर्षाचं किती होतं? एवढा पैसा गेला कुठं याचा जाब तुमच्यासारख्या लोकांनी त्यांना मतं मागायला आल्यानंतर विचारला पाहिजे। काय जर एवढं बजेट आहे तर रस्त्यावरती खड्डे का, रस्त्यावरती कचरा का, ड्रेनेजची असुविधा का, पाऊस आल्यानंतर संगमनेरला तळ्याचं स्वरूप उभं राहतं, रस्ता ज्या तुमच्या मागण्या राहतील, ज्या तुमच्या सूचना राहतील त्या निश्चित आपल्याला पुढं करून जाण्याचा आपला प्रयत्न आहे। काही जण म्हणताय का उमेदवार हा स्थानिक नाही, उमेदवार हा काय पाकिस्तानवरून आणलाय का? तुम्ही कुठून आले? तुम्ही बी कुठंतरी साईडलाच होते ना। त्यामुळं काय असतं, जेव्हा समोरच्याला पराभव दिसतो ना, त्यास पराभव दिसायला लागल्यानंतर तो असे काहीतरी वक्तव्य करून संभ्रमित करण्याचा प्रयत्न करतो। पण मला विश्वास आणि मला खात्री आहे, विश्वास तो नाही, मला खात्री आहे का येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला जे काही प्रभागाची विकास करायचा आहे, आपल्या राहिलेलं आरक्षण सोडवायचं आहे, या सगळ्या गोष्टींना घेऊन आपण पुढे जाणार आहे। आता 2 दिवसापासून संगमनेरची माझी टिमटिमी वाजू राहिले, फक्त टिमटिमी। कधी कॅमेरा पुढे पहा त्यांना, संगमनेरचा तरुण व्यसनाधीन झाला, संगमनेरचा तरुण व्यसनाधीन झाला। संगमनेरच्या तरुणांनी तुम्हाला नाकारलं आणि त्यामुळं तुम्ही कुठंतरी वैफल्यातून या गोष्टी करताय। मी कागदच घेऊन आलोय। ज्या पद्धतीने सोहेल शेर मोहम्मद शेख हा आरोपी मी नाही केला, पोलिसांनी केलाय। बरं, माझ्या सांगण्यावरून नाही केलाय, जो आरोपी धरला होता त्यांनी सांगितलं, त्याच्यामध्ये काही नावं आले आणि ते सांगताय का आमदार झाला आणि अचानक इथं अवैध धंदे वाढले, ड्रग्स सुरू झालं। अहो साहेब, हा ड्रग्सचा माफिया आहे तुमचा, हा कोणाबरोबर आहे? हा एक फोटो नाही, तुम्हाला असे मी का फोटो दाखवतो, तुम्ही त्याला केक भरवतानाचा बी फोटो आमच्या संगमनेरच्या भोळ्या बाबड्या जनतेला बघून द्या। तुमचं किती प्रेम होतं चाललंय। आरोप फक्त का करायचे का तरुण आज त्यांच्याबरोबर जायला तयार नाही, लाडक्या बहिणी शिंदे साहेबांना लाडक्या भावाला सोडायला तयार नाही, मग राहिलं काय, लाडका शेतकरी सोडायला तयार नाही। 7.5 HP पर्यंत त्यांना वीज माफी मिळाली। कुठला घटक असा आहे का ज्याला केंद्राच्या राज्याच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ मिळाला नाही? तुमच्या कोविडमध्ये मी बघितलं होतं, स्पर्धा लागली होती, वॅक्सिन मोदी साहेबांनी दिली, मोदी साहेबांच्या सरकारने दिली आणि हे नगरसेवक असे दाखवित होते का यांच्या घरातून बनवली आणि तुम्हाला दिली, जसं उपकार केला तुमच्यावरती। काम करताना उपकाराची भाषा आली नाही पाहिजे, काम करताना विनम्रता आली पाहिजे तुमच्यामध्ये। ज्यावेळेस मी आमदार झालो, मी माझं कर्तव्य समजतो आणि कर्तव्य म्हणून आपल्याला पुढे जाणं, ही जबाबदारी पुढे घेऊन जाण्याचं आपल्याला काम करता आलं पाहिजे। त्यामुळं मी विश्वास देतो, मी तो शब्द आपला नावाशी जोडून नका घेऊ, मी खात्री देतो, शब्द बदलून घेतो, मी खात्री देतो का व्यासपीठावरील जे काही आपले उमेदवार आहेत, 5 नंबर असेल, 6 नंबर असेल आणि याच्या व्यतिरिक्त तुमचे नातेवाईक 1 नंबरमध्ये असतील, 2 नंबरमध्ये असतील, 15 नंबरमध्ये असतील, तरी लक्षात ठेवायचं का धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हासमोरील जे उमेदवार आहेत त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचंय। निवडून कशासाठी द्यायचंय? कोणाचा माज मोडायचा म्हणून नाही निवडून द्यायचं। पराभव झाल्यानंतर ऑटोमॅटिक माज मोडला जातो, पण आपल्याला विकासासाठी यांना निवडून द्यायचंय। जे तुमच्या अडचणी, जे तुमचे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी मी आपल्या बरोबर राहील। आपण वचननामा केलाय, लोक जाहीरनामा करता, आपण वचननामा केलाय आणि या वचननाम्याच्या माध्यमातून आपण पुढे जाऊया। मला आता आपल्या काही सहकाऱ्यांनी 1999चं इतर हक्कातलं हे आणून दिलंय, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने शहर विकास आराखडा बनताना आरक्षण टाकल्या गेलं। हे आरक्षण टाकण्याचा उद्देश एवढाच होता की मी सगळा अभ्यास केला संगमनेरचा, आरक्षण पुढं पडले, जिथं जास्त मतं आहेत ना,
जिथं जास्त मतं आहेत ना, घर बाजूला तिथं आरक्षण पडले. मोकळ्या जागेत आरक्षण नाही. जिथं बंगले आहेत ना तिथं मतं किती आहे? 4 मतं 5 मतं. मग तिथं आरक्षण टाकून काय फायदा? इंदिरानगरमध्ये मतं चांगले आहेत, मग इंदिरानगरमध्ये आरक्षण टाका. मालदार रोडला मतं चांगले आहेत, तिकडे आरक्षण टाका. त्यामुळं आता या भुलभुलैयांना त्यांच्या बळी पडू नका. पुन्हा आपल्या सगळ्यांना विश्वास देतो, खात्री देतो, थोडं वातावरण हलकं करायला लागतं ना. त्यामुळं आपल्याला शिंदे साहेब नगरविकास खातं आहे, गृहनिर्माण खातं आहे, या दोन्हींच्या माध्यमातून पालकमंत्री महोदय विखे पाटील साहेब नेहमी आपल्या पाठीशी ठाम उभे असतात. त्यामुळं अजिबात काळजी करू नका. दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची ग्वाही मी देतो. 2 तारखेनंतर संगमनेर तालुक्याचा आमदार अमोल खताळच राहणार आहे, दुसरा कोणी होणार नाहीये. सभेत शिवसेनेचे उमेदवार रवींद्र म्हस्के यांनीही मतदारांना थेट संदेश दिला. ते म्हणाले, येथील ओपन स्पेसचा प्रश्न मी स्वतः मार्गी लावणार आहे आणि प्रभागातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. या दरम्यान रवी म्हस्के अजून काय बोलले ते पाहूया. प्रभाग 5 मध्ये या ठिकाणी मी कोणावरही टीका टिप्पणी करायला इथं आलेलो नाहीये. मला या प्रभागाचा विकास करायचा आहे. अमोल भाऊ, या प्रभागाच्या समस्या खूप छोट्या छोट्या आहे, पण या मायबाप जनतेने जो 20 वर्षापासून इथं एक नगरसेवक, जो माजी नगरसेवक निवडून दिला होता, तो माजी नगरसेवक नसून तो एक ठेकेदार होता. त्या ठेकेदाराला या छोट्या छोट्या समस्या सोडवता आल्या नाही. समस्या खूप छोट्या आहेत. आरक्षणाची समस्या आहे येथील एक 72 कुटुंबांवर आरक्षण आहे. त्या आरक्षणासाठी या ठेकेदाराने मागच्या 2016च्या निवडणुकीमध्ये निवडणूक व्हायच्या पहिले याने या इथे जे बसवा महाराजांचं मंदिर आहे, पवित्र देवस्थान आहे, त्या देवस्थानावर हात ठेवून सगळ्यांसमोर शपथ घेतली होती की मी निवडून आल्यानंतर हे आरक्षण काढून घेईन. पण निवडून आल्यानंतर याने हे त्यापूर्वी तिने सांगितलं नव्हतं का हे आरक्षण काढायचं असेल तर तुम्हाला 5% रक्कम पहिले जमा करावी लागेल. पहिल्यांदा बोलला का कोणाचाही रुपया न घेता मी आरक्षण काढून देईन, आणि निवडून आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं या 72 घरातील कुटुंबांना का तुम्हाला 5% रक्कम ही जमा करावी लागेल. ही 5% रक्कम जमा करण्यासाठी याची काही कुटुंबांना ते शक्य नव्हतं. त्याची रक्कम खूप मोठी प्रमाणात होती. अशी फसवणूक करून यांनी मागच्या इलेक्शनलाही या मतदार आणि मायबाप जनतेची फसवणूक केली. तसंच याचबरोबर इथं मार्केट यार्डमधून येणारी दुर्गंधी ही छोटी समस्या होती. ही समस्याही हा ठेकेदार सोडू शकलेला नाही. त्याचबरोबर या समाजामध्ये जे ओपन स्पेस आहे, या ओपन स्पेसचा गैरवापर करून ते बळकवण्याचा प्रयत्न येथील ठेकेदारांनी केला. आणि त्याचबरोबर या माजी नगरसेवकांनी या प्रभागात असणारे दहशतीचे वातावरण आपण आपल्या मतातून संपून टाकूया. मी सर्वांना विनंती करतो, मी सर्व मतदारांना आणि या प्रभागातील नागरिकांना विनंती करतो का आपण महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे, देशामध्येही युतीचं सरकार आहे, आणि आपल्या संगमनेरमध्येही आपण आपल्या सर्व लाडक्या बहिणीचा भाऊ अमोल भाऊ यांना निवडून दिलेलं आहे. तेही शिवसेनेचे आमदार आहेत. मी एवढंच सांगू इच्छितो की जर नगरपालिकेमध्ये शिवसेनेचं सरकार आलं तरच आपल्या प्रभागाचा विकास होऊ शकतोय. त्याच्यामुळं आता सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या नगरपालिकेतील 2 तारखेला सर्वांनी परिवर्तन करून शिवसेनेचे 3ही उमेदवारांना धनुष्यबाण आपलं चिन्ह आहे त्यांना मतदान करून सर्वांनी त्यांना भरघोस मताने निवडून द्या. आणि जाता जाता एवढंच सांगतो, घ्या मोठा श्वास आणि हटवा विश्वास. एकूणच प्रभाग 5 आणि 6 मध्ये महायुतीच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असून येत्या निवडणुकीत रंगत आणखी वाढणार अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. युनिक न्यूज, संगमनेर.